आज आपण चकलीची भाजणी दाखवणार आहोत. हे रेशनचे तांदूळ घेतलेत अर्धा किलो, स्वच्छ धुवून पंख्याला वाळवलेत. मग त्यासाठी अर्धी वाटी हे सगळं साहित्य घेतलं. हे पोहे घेतलेत 1 वाटी, अर्धी वाटी साबुदाणा घेतलाय, 1 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी उडीद डाळ, थोडेसे धने, जिरे आणि ओवा. हरभरा डाळ भाजून घेऊया आपण. ही मंद आचेवर भाजून घ्यायची. सगळ्या डाळी गॅस बारीक ठेवूनच भाजून घ्यायच्या. मुगाची डाळ भाजू आता. उडीद डाळ भाजू आता. सगळ्या डाळी चांगल्या भाजून घ्यायच्या बारीक गॅस करून. हे सगळं तिन्ही आता एकत्र भाजून घेऊ आपण. धने, जिरे आणि ओवा. आता आपले सगळं धान्य भाजून झाले. आता तांदूळ भाजले, हे सगळे पोहे, डाळी सगळं भाजून घेतलंय. आता हे एकत्र करायचं आपण हे सगळं. मी कसं अर्धा किलोचं केलं आहे म्हणून घरातच मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. तुम्ही जास्त केलं असेल, किलो 2 किलोचं, तर तुम्ही गिरणीत ना आणा. मिक्सरमध्ये पण होतं आहे छान. थोडं मिक्सर मारून मोठ्या चाळणीने चाळायचं. जरा रवाळच घ्यायचं चाळून. मिक्सरमध्ये बघा कसं बारीक झालं आहे एकदम. आपल्याला पाहिजे तसं बारीक झालेलं आहे. मऊ झालं आहे एकदम पीठ. बघू शकता तुम्ही पीठ कसं आहे. कारण जास्त असेल तर आपण गिरणीमधून आणू शकतो. कारण थोडं आहे म्हणून मी घरात मिक्सरमध्येच करून घेतलं आहे. आता उकड काढून घेऊया आपण चकलीची. अर्धा लिटरचं हे पाणी आहे. एक चमचा तेल टाकू आपण. एक माप लाल तिखट 2 चमचे घेतलेत मी. नाश्त्याचे 2 चमचे लाल तिखट. तुमच्या तिखट खात असाल तुम्ही तर घेऊ शकता, कमी जास्त करू शकता. थोडीशी हळद, दोन चमचे तीळ, आणि हा चकली मसाला आहे, रामबंधू चकली मसाला. याचे 2 चमचे टाकायचे. आणि चवीनुसार मीठ.
आता हे पीठ आपलं चकलीचं ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून टाकायचं. जास्त पातळ बी नाही करायचं, जास्त घट्ट नाही, कारण पातळ केलं तर चकलीला काटे येत नाहीत. आता गॅस बंद करून घ्यायचा आपण आणि हे एक तासभर ह्याला झाकून ठेवायचं. थंड झाल्यावर परत एकजीव करून घ्यायचं. हे आता आपलं पीठ चांगलं मुरलं, 1 तास झाला. आपण ह्याला आता भिजत ठेवलं होतं बघा, थंड पण झालंय. आता आपण एका परातीत काढून घेऊया आणि एकजीव करून घेऊया. हात पडतो का? असं घट्टच मळून घ्यायचं आहे खूप. बघा असं घट्ट मळून घेतलंय मी. थोडं आपण शेवग्यामध्ये भरून घेताना थोडंसं एकदम असं हातावरती असं करून घ्यायचं. बघा असं. बघा आपलं पीठ तयार आहे. आता आपण चकली बनवायला घेऊया. तर चकली तळण्यासाठी आपण तेल गरम करून घेऊया. तेल भरपूर घ्यायचं म्हणजे चकली छान तळली जाते. तेल गरम होईपर्यंत आपण चकली पाडून घेऊया. असं आपण तेलात टाकू, एक एक तळून घेऊया. जास्त टाकायचं नाही, 1 2 ते 3 टाकायचं. 3 4 टाकू शकता तुम्ही. गॅस बारीक ठेवूनच भाजायची, कारण चकली खुसखुशीत झाली पाहिजे.
आपली चकली भाजली चांगली. आता काढून घेऊया प्लेटमध्ये आपण. छान तळली.